नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय. आमच्या चॅनलचा मेन उद्देश आहे की ज्वेलरीची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. तर मी आजचा माझ्या व्हिडिओचा टॉपिक आहे की गोल्डचे कोणते कोणते कॅरेट असतात आणि त्याची प्राइसिंग कशी असते आणि ती प्राइसिंग कशी काढावी आणि आपल्या सोन्याची गुणवत्ता कशी चेक करावी. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओतून भेटेल. पण अशाच गोल्ड रिलेटेड जास्त माहितीसाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती भेटेल सोन्याच्या दागिन्यांबद्दल. तर आजच्या टॉपिकची मी सुरुवात करतो की सोन्याच्या दागिन्यांमध्ये किती प्रकारचे कॅरेटेज असतात. तर मोस्टली गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिलेक्टेड कॅरेटेज आहेत, जसे की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट आणि आता नुकतंच अप्रूव्ह आलेलं 9 कॅरेट. तर हे कॅरेट म्हणजे नक्की काय असतं? कॅरेट म्हणजे त्यातील सोन्याची गुणवत्तेनुसार त्याला दिलेलं एक कॅरेटेज आहे. जसं की आता 24 कॅरेट हे म्हणजे शुद्ध सोनं. 24 कॅरेट मध्ये दोन टाईपचे सोनं येतात, 995 आणि 999. तर 995 हे मोस्ट ऑफ द टाइम ज्वेलरीसाठी वापरलं जातं. तर 24 कॅरेट मध्ये देखील सिलेक्टिव्ह ज्वेलरी बनते. तर त्याला जो रेट लागतो, तो जो प्युअरचा रेट आहे तो त्या 24 कॅरेटच्या दागिन्याला लागलो. आणि तो जो रेट लागतो तो मोस्ट ऑफ द टाइम लोक जेव्हा इन्व्हेस्टमेंट पर्पजने सोनं खरेदी करत असतात तेव्हा 24 कॅरेटचं सोनं लोक प्रेफर करत असतात. तसंच 22 कॅरेटचं सोनं कोण घेतं? तर मॅक्झिमम आपले पारंपरिक लोक 22 कॅरेटचे दागिने खरेदी करत असतात. पण 22 कॅरेटचे दागिने म्हणजे काय? तर 22 कॅरेटचे दागिने म्हणजे 22 कॅरेट मध्ये 91.67 ही सोन्याची गुणवत्ता असते आणि बाकीचा भाग हा अलॉयचा असतो. तर हे कॅरेटेज वरून आपण त्याचे पर्सेंटेज कसे काढावे? तर तुम्ही 22 डिवायडेड बाय 24 कराल, इंटू 100 कराल, तर तुम्हाला त्यात असलेली सोन्याची शुद्धता माहिती पडेल की किती पर्सेंट सोन्याची शुद्धता आहे. आणि ह्याच्यावरूनच सेम कॅल्क्युलेशनने तुम्ही प्युअरच्या रेटवरून त्या दिवशीचा 22 कॅरेटचा रेट देखील काढू शकता. तर अशा प्रकारे आपण त्याचा रेट देखील माहिती करू शकतो. आणि 22 कॅरेटचे सोने हे पूर्वी लोक पारंपरिक पद्धतीने घेत होते आणि आज देखील घेतात. ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, फ्युचर प्लॅनिंगने ती लोक मनी इन्व्हेस्ट करून ठेवत असतात आणि सेम टाइम ते त्यांना ती ज्वेलरी वेअर देखील करायची असते, म्हणून ती लोक 22 कॅरेट मध्ये मॅक्झिमम ज्वेलरी बाय करतात. तर 18 कॅरेट मध्ये कोणत्या प्रकारची ज्वेलरी असते? जसं पूर्वी साधारणतः 18 कॅरेटची ज्वेलरी ही स्टोन रिलेटेड ज्वेलरी असायची, जेणेकरून स्टोन हे 22 कॅरेट मध्ये तितक्या स्ट्रेंथने टिकत नाही, तर त्याच्यासाठी ती लोक 18 कॅरेटचं सोनं वापरायचे. बट आता सेम प्लेन ज्वेलरी देखील 18 कॅरेट मध्ये यायची, कारण की लोकांना ती अफोर्डेबल व्हावी. तर ज्यांची 22 कॅरेटची सोनं घेण्याला त्यांना महाग वाटतं, ती लोक 18 कॅरेटकडे जायचे. तर 18 कॅरेटचं सोनं घेणं म्हणजे चूक असं तर कधीच नाहीये. 18 कॅरेटचं सोनं तुम्ही खरेदी देखील त्याच रेटने करता 18 कॅरेटच्या. तसंच सेम तुम्ही जेव्हा विकणार आहात तेव्हा देखील तुम्हाला त्या दिवशीच्या 18 कॅरेटच्या रेटनेच त्याची मला प्राइस भेटणार आहे. आणि त्याची प्राइस देखील सेम मी तुम्हाला दाखवलं 22 कॅरेटचं, त्या पद्धतीनेच मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवतोय की 18 कॅरेटचं कॅल्क्युलेशन कसं असतं. 18 डिवायडेड बाय 24 इंटू 100 कराल तर त्याच्यात असलेली सोन्याची गुणवत्ता भेटेल, 75% सोनं असतं. असंच सेम 14 कॅरेट देखील आहे मित्रांनो. 14 कॅरेट आणि 18 कॅरेट मध्ये जास्त फरक नाहीये मित्रांनो, फक्त प्राइसचा फरक आहे. बाकी सोनं लोक 18 कॅरेट आणि 14 कॅरेट मॅक्झिमम हे डायमंड ज्वेलरीसाठी वापरले जाणारे कॅरेटेज आहे. तसंच सेम आता नुकतंच गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलं गोल्ड कॅरेटेज म्हणजे 9 कॅरेट. 9 कॅरेट मार्केटमध्ये गव्हर्नमेंटचा आणण्याचा मेन उद्देश म्हणजे काय की जास्तीत जास्त लोकांना ते परवडावं, लोअर ग्रेड पर्यंतच्या लोकांना सोनं हे खरेदी करता यावं, यासाठी मार्केटमध्ये आणलं गेलेलं कॅरेटेज म्हणजे 9 कॅरेट. 9 कॅरेटचं सोनं घेतलं म्हणजे तुम्ही चूक केली का? असं तर कधीच नाहीये. तर 9 कॅरेटचं सोन्यामध्ये सोन्याची शुद्धता ही मित्रांनो जवळपास 37.50 इतकी असते आणि बाकीचं जे असतो तो अलॉयचा पार्ट असतो. तुम्ही खरेदी त्याच पर्सेंटेजच्या सोन्याच्या रेटने करत असताना तुम्ही विक्री देखील त्याच पर्सेंटेजच्या सोन्याने करणार आहात. फक्त एवढं की त्याच्या सोन्याचा भाग कमी असल्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट कमी असते, कारण इन्व्हेस्टमेंट कमी आहे तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेली मनी देखील कमी आहे. 9 कॅरेटचे सोनं हे मॅक्झिमम सगळ्या लो ग्रेडच्या क्लास पर्यंत लोकांना अफोर्ड करता यावं, यासाठी गव्हर्नमेंटने काढलेले 9 कॅरेटचं सोनं आहे. तर आज मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे. 24 कॅरेट पासून 9 कॅरेटचं सोनं हे कोणत्या कोणत्या प्रकारात असतात, त्याचे पर्सेंटेज काय आणि त्याचा रेट काढण्याचे कॅल्क्युलेशन. सेम टाइम मी ही गोष्ट तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवली आहे की याच्यात सोन्याचा रेट कसा काढला जावा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला नक्की फॉलो करा.